ओम नमः शिवाय. हर हर महादेव. तर आज मी करत आहे श्री शिवलीलामृत ग्रंथाच्या 15व्या अध्यायाचं पारायण. या अध्याय वाचनाने धर्मश्रद्धा वाढून वेदांत ज्ञानाची प्राप्ती होईल, सद्गुरू भेटीचा लाभ होईल. तर आपण सुरुवात करूया. अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. जय जय श्री गंगाधरा त्रिशूळपाणी पंचवक्त्रा अर्धनारी नटेश्वरा श्री शंकरा नीलकंठा भस्माधूलना त्रिनयना कर्पूरगौरा नागभूषणा गजास्य जनका गौरीरमणा भक्तवत्सला दयानिधे तू आदिमध्यांतररहित अज अव्यय मायातीत विश्वव्यापक विश्वनाथ विश्वंभर जगद्गुरो तू नाम गुणातीत सुण स्वेच्छे मायेस्याश्रयून नाना रूप नानाभिधान क्रीडार्थ होसी सर्वेशा सत्वरजतम हे गुणत्रय तूची नटलासी निसंशय स्थिर चरात्मक भूतमय त्वद्रूपची आहे बा तू ब्रह्मांडादि कारण विश्वसूत्र तव आधीन जैसे हालविसी स्वेच्छे करुण तैसे संपूर्ण नाचत तुझिया इच्छे वाचुनी काहीच नोहे जीवाचेनी ऐसे जानोनी अंतःकरणी तुझ शरण रिगतीजे तया भक्तांसी तू शंकर पूर्ण काम करोणी साचार भवाब्धी तूनी नेऊणी पार स्वपदी स्थिर स्थापिसी ऐसा तुझा अद्भुत महिमा न कळे त्याची कवना सीमा म्हणोनी केवळ परब्रह्मा शरण आलो असे पा तरी दयाब्धे मज पामरा न्यावे भवाब्धी पैलपारा तुझ वाचुनी कोण दातारा अनाथासी उद्धरिल असो आता बहु विनवणी आधी पुरवी मनाची धणी त्वद्गुण प्राकृतवाणी की जे ऐसी असे जी तुझिया कृपे शिवलीलामृत 14 अध्याय वर्णिले यथार्थ वेदव्यासे स्कंद पुराणात ब्रह्मोत्तरखंडी कथिले जे परी माझ्या मनाची तृप्ती जाहली नाही बा पशुपती मनोणी आणि हृदयी स्फूर्ती देऊणी कथा वर्णवी पा तू शंकर होता प्रसन्न हाता येथे सर्व त्रिभुवन महाराज तू भक्तांना गुण वरप्रदाने तोषविसी तुझ श्री शंकरा समान वरदाना शक्तनसे कोड तुझे देखोनी उदारपण ब्रह्मा विष्णू ही लाजती काय वर्णावी उदारता प्रत्यक्ष आपुली सुंदर कांता देऊनिया रावण भक्ता आत्मलिंग गोपिलेसी तेवीच दैत्रेंद्र त्रिपुर तारक आणि भस्मासुर इत्यादी स्वभक्ता लागी अपार अनिवार वर दिलेसी तू अत्यंत भोळा भगवान कपटेही करिता तव सेवन देऊनी इच्छित वरदान आनंद विसी सेवका असो ऐका श्रोते सर्व ऐसा करिता म्या शिवस्तव हृदयी प्रकटोनी दयार्णव स्फूर्ती देत उत्तम अरे या कलियुगा माझारी पाखंडी मातोणी पृथ्वीवरी श्रुती स्मृती पुराणोक्ती सारी कर्मे बुडविते जाहले जैन मत ते आगळे सर्व भूमंडळी पसरले तेने योगे वर्ण सगळे भुलोणी गेले साचार ते देखोनी म्या सत्वर तन्मत खंडना लागी भुवर शंकर नामे अति सुंदर जो अवतार धरियेला ते माझे अद्भुत चरित्र आधुनिकांसी न कळे पवित्र तरी तू प्राकृत भाषे विचित्र वर्णन करी श्रीधरा ऐसे शिवे केली प्रेरणा मनोनी पुराणार्थ विवरणा एकीकडे ठेवुनी जाना जगद्गुरु चरित्र वर्णितो तरी सर्व तुम्ही श्रोते संत सावध रहा हो श्रवणार्थ जगद्गुरु कथा ऐकता समस्त पाप पर्वत भंगती कल्प आरंभी कमळासने परब्रह्माच्या आज्ञेने जी महददातिकांच्या योगाने ही सर्व सृष्टी रचियेली इयेच्या कल्याणाला गुण सर्व मार्गदर्शक पूर्ण ऋग्यजु साम अथर्वण हे 4 वेद जाहले परी त्या वेदांचे अर्थराशी स्पष्ट न होत सर्वांसी मनोनी परमात्म्याच्या मानसी कृपा समुद्र उचंबळला मग तो स्पष्ट भावया लागुणी पाणिन्य आदी रूपे अवतरुणी
व्याकरणादी षट्शास्त्रे झणी करिता झाला परमात्मा, आणि मनु आदिक स्मृती करिता झाला तो 20. तदभ्यासे सर्व जगती श्रुत्यर्थ जाणू लागले. पुढे कलियुग होता प्राप्त, भूमंडळी मानव समस्त. अल्प आयु मंदमती अत्यंत ऐसे जाण होतील. आणि श्रुती स्मृती शास्त्रे केवळ गगनापरी अत्यंत विशाळ. म्हणोनी त्यांचा मानवा सकळ अभ्यास नोहे कदापि. तेने ते सर्व ते अज्ञानी आणि सन्मार्ग भ्रष्ट होऊनी, जन्म मरण आदी तीव्र दुःखांनी तडफडती निश्चये. ऐसे पूर्वी नारायणे जानोनी मग दयाद्रपणे, कलिजनांच्या उद्धारा कारणे व्यासावतार धरियेला. आणि त्या व्यासरूपे चांग चारी वेदांचे करुणी विभाग. वेदार्थ दर्शक ऐसे सवेग महाभारत रचियेले. आणि विष्णू शिव नारद पद्म मार्कंडेय भागवत ब्रह्म, अग्नि भविष्य वराह कुर्म मत्स्यलिंग ब्रह्मवैवर्त. स्कंद वामन आणि गरुड 23 18 ब्रह्मांड. ऐसी 18 पुराणे प्रचंड लोक उद्धारार्थ रचियेली. मग मेदिनी एक ब्राह्मण व्यासकृत विभागांतून, यथामती एक भागा लागून अभ्यासू लागले आनंदे. आणि इतिहास पुराणे ऐकून सन्मार्गे चालू लागले संपूर्ण. परी पुढे कलीच्या योगे करुण संकट दारुण पातले. वेदशास्त्र पुराणे निंदुनी तयांचा दूरची त्याग करुणी, पाखंड बौद्ध मते निषिदिनी वर्तू लागले सकळिक. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र लोम विलोम आणि शंकर, या सर्व जातींचे नारी नर अधर्मे वर्तू लागले. सकळ मेदिनी वरुती बौद्ध धर्म पसरला अति. देवग्राम देवतां प्रती भ्रमू लागले जैनशास्त्रे. वेदशास्त्रे पुराणे समस्त अणुदिनी चालली लोपत. श्रुती स्मृती पुराणोक्त पंथ बहुतेक पै लोपले. अहो श्रोते तुम्ही कराल प्रश्न, ऐसे भावया काय कारण. तरी मंडन मिश्रणामे करुण एक जैन उद्भवला. तो केवळ बुद्धीचा सागर, देवगुरु परिवक्ता चतुर. जयाच्या विद्येची साचार शूकही सरी न पावे. तेने स्वये अति दारुण करुणिया पै अनुष्ठान. सरस्वती आणि कृषाण प्रसन्न करुण घेतली. अग्नी माझी हवन करुणी कल्पिले काढी कुंडातुणी. याचक जनाची इच्छा झणी तृप्त करी सर्वदा. जैसा पूर्वी रावण सूत महापराक्रमी इंद्रजित. हवन करोणी अश्वांसहित रथ काढिता जाहला. तैसा तो मंडन मिश्र अय्या अग्नीत हवन करुणिया. त्यातुनी पितांबरादिक वस्तूचया काढितसे यथेच्छ. विद्या पाहता ती प्रबळ हुंकारे सूर्यासी उभा करील. अद्भुत सामर्थ्य केवळ सांगता वाचे न वदवे. शास्त्री पुराणिक पंडित अय्याचा मानिती धाक बहुत. वादविवाद करिता समस्त खंडित होत तत्क्षणी. स्वये नवी शास्त्रे करुणी पंडिता जिंकी तयाचेनी. कोणी न टिकती स्तभास्थानी मुखागवसनी घालित. मोठे मोठे पंडित सगळे वादविवाद करिता थकले. सकळ सृष्टी ते जिंकिले आपुल्या शास्त्री अय्याने. श्रुती स्मृत्योक्त सद्धर्म मार्ग अधर्म ऐसे दाबुनी सवेग. आपुली शास्त्रे सर्वत्र सांग स्थापना केली दुष्टाने. आणि चारी वर्ण 18 याती यांच्या मती भ्रष्टवुनी अति. ग्रामदैवते आपुल्या हाती आपुल्या शास्त्रे स्थापिली. पूर्वशास्त्रे पडली एकीकडे जैने स्वशास्त्र केले उघडे. तया अय्याच्या सामर्थ्यापुढे चकित झाले सर्वही. आणि आमुचा धर्म नाही उत्तम जैन धर्म हा बहु सुगम. ऐसे म्हणोनी सर्वजन परम अंतरी खिन्न जाहले. मग वेदशास्त्रे पुराणे सोज्वळ यासी टाकुणी तत्काळ. चारी वर्ण 18 याती सकळ चालवू लागले जैन धर्म. अहो त्या मंडन मिश्रा लागुण असे सरस्वती सुप्रसन्न. म्हणोनी त्याच्या जिव्हाग्री बसोन बोलिल्या वचना सत्य करी. आणि सदा होऊन अंकित
तया अय्याच्या घरी राबत मद्यपान करुणी सतत अनाचार वाढवितो. नित्य प्रातःकाळी उठोन मद्याचा एक घट मांडून तेथे सरस्वतीची पूजा करुण नैवेद्य अर्पी मद्याचा. ऐसा तो अय्या त्रिकाल जाणा सरस्वतीच्या करुणी पूजना. प्रसाद म्हणोनी मद्यपाना करीतसे यथेष्ट. नाही आचारणा विचार कर्मभ्रष्ट पाखंडी थोर. आपुला शास्त्र धर्म साचार सर्वस्थळी स्थापितसे. सर्वजनांसी शिष्य करुण स्वये तयांचा गुरु होऊन. श्रुती स्मृतियुक्त धर्म संपूर्ण आचरो नेती कबणासी. ऐसा अनर्थ करिता फार भूमीसी होऊनी अतिभार. रात्रंदिवस ती अणिवार दुःख अश्रू टाकू लागली. देव ब्राह्मण साधू संत दुःखे पोळती अहोरात. काही काळे वृत्त समस्त श्रुत जाहले शंकरासी. तेव्हा तो शंकर पिनाक पाणी अत्यंत कोपाविष्ट होऊनी. म्हणे सर्व कर्म मार्ग बुडवुनी वर्तती की जैन धर्मे. सकळ ही भूमंडळावर जैन धर्माचा झाला की प्रसार. तरी आता मी अवतरोणी शंकर जैन धर्मा उच्छेदितो. ऐसे कोपे बोलोणी शिव जो अनाथनाथ कृपार्णव. पुराण पुरुष महादेव भाललोचन जगदात्मा. जो अनंत ब्रह्मांड नायक भस्मासुर वरदायक. त्रिशूळ पाणी मदनांतक चंद्रशेखर उमापती. तेने तत्काळ मेदिनीवर उत्तर देशी निर्मळ क्षेत्र. तेथे विप्रकुळा माझी सत्वर घेतला अवतार नररूपे. तेव्हा समुद्र वसने लागुण परमानंद झाला सप्सुपूर्ण. दश दिशांतरे प्रसन्न देव संपूर्ण हर्षले. मंद सुगंध शीतळ वाहू लागला तो अनिळ. वापी कूप नद्यांचे जळ झाले निर्मळ तत्क्षणी. ऐशी शुभ चिन्हे अपार होऊ लागली पृथ्वीवर. मुनी जाणूनी समाचार निर्मळ क्षेत्री पातले. आणि जाऊन या विप्रसदनी बालजातक वर्तवुनी. शंकराचार्य ऐसे तत्क्षणी नाम ठेविते जाहले. आता ह्या नामासी काय कारण तरी शम म्हणजे सुकल्याण. कृत्र धातूचा अर्थ करण आणि आचार्य म्हणजे सद्गुरू. ऐसा हा 3 शब्दांचा अर्थ आणि हा सदुपदेशे यथार्थ. सर्व लोकांचे कल्याण सतत करणार असे निश्चये. अथवा संकर छेदावया अवतरला असे म्हणून या. शंकराचार्य ऐसे तया नाम ठेविते जाहले. असो ऐसा तो कर्पूर गौर वैदिक मार्ग स्थापावया सत्वर. शंकराचार्य नामे भूवर निर्मळ क्षेत्री अवतरला. पुढे झाले उपनयन सकळ विद्या अभ्यासून. अल्पवयातची संन्यास ग्रहण करिता झाला मातृआज्ञे. मग सवे घेऊन शिष्य मंडळी तीर्थयात्रार्थ भूमंडळी. फिरता जैन मताची आगळी प्रवृत्ती देखिली सर्वत्र. देशोदेशीचे निखिल जन शंकराचार्यांचा करीत अपमान. सकळ जनांचे लागले ध्यान जैनशास्त्राकडे पा. असो ऐसे फिरता मेदिनीसी आचार्य पातले कोल्हापुरासी. मग शिष्यांसहित एके दिवसी ग्रामांत चालिले भिक्षार्थ. घरोघरी भिक्षा याचित येऊन कासारांच्या आळीत. तया जवळी भिक्षा मागत तो हासू लागले जैनते. आणि म्हणती भिक्षा कैची येथ कांचरस आहे कढईत. पाहिजे तरी हा समस्त भिक्षे लागी समर्पितो. तै स्वामी म्हणती कासाराम प्रती तुमची आहे जैन याती. तरी अन्य भिक्षाण घेऊ निश्चिती कांचरसची आम्हा द्या. ऐसे तयां प्रती सांगुणी स्वामी म्हणती शिष्यां लागुणी. तुम्ही स्वहस्तांच्या ओंजळी करुणी कांचरस प्राशिजे. ऐसे स्वामींच्या ऐकुणी वचन भिवोणी सकळ शिष्यजन. म्हणती वाचलो तरी या समान बहुत गुरु संपादू. हा प्रत्यक्ष तप्त कांचरस स्पर्शता मृत्यू येईल आम्हास. ज्याचे त्याणेची घ्यावे विष आम्हा न लगे सेवाही. ऐसे बोलून शिष्यजन पळू लागले सर्व तेथून. मग स्वामी स्वये ओंजळ करून म्हणती होता कांचरस. अहो पूर्वी समुद्र मंथन काळी
कालकूट विष ज्वाळा माळी प्रकटला येऊनी तया जवळी स्वये प्राशिता झाला जो तोची तो शंकराचार्य भगवान तयासी काय कांचरस कठीण कल्पांतीच्या कृषाणू लागुण गिळील जान क्षणार्धे असो मग ते दुष्ट कासार तो तप्त कांचरस प्रखर आचार्यांच्या ओंजळी सत्वर ओतिते झाले भिक्षेसी जया रसासा बिंदू तत्वता भूमीवरी पडला असता जळोणी जाईल भूमी समजता ऐसा तप्त अत्यंत परी तो जगद्गुरु भगवान अति शीतळ मधुर जीवन प्यावे तैसे त्या रसा तत्क्षण प्राशिता झाला साचार ऐसे तयाचे पाहुनी साहस कासाराचे दचकले मानस म्हणती हा पै पुराण पुरुष धर्मस्थापनार्थ अवतरला अहो पाहता ज्या रसाप्रती आमुचे नेत्र गरगरा फिरती तो रस प्याला स्वये निगुती धन्यमूर्ती शंकराचार्य ऐसे सर्व कासारी बोलून घट्ट धरिले स्वामी से चरण मग शंकराचार्य तेथून जैन ग्रामासी पातले आणि स्वकीय शिष्यमुखेसी निरोपिले मंडन मिश्रासी की तुम्ही भेटून आम्हासी शास्त्रविवाद कीजिये वादी स्वमत शास्त्र वैभवे आम्हाला गीत्वा जिंकावे अथवा आम्ही पराभवावे सद्धर्मशास्त्रे तुम्हासी ऐसा शंकराचार्यांचा निरोप ऐकुणी तो महागर्व खूप मंडन मिश्र आगळे अमुप बोलता झाला अभिमाने अरे आजपर्यंत बहुपंडित वादार्थ आले मी म्हणत परी ते म्या जिंकले समस्त आमुच्या जैन शास्त्रेसी आता हा येऊनी संन्यासी सांगून पाठवितो आम्हासी तरी मी आजी जिंकिण यासी सरस्वतीचे प्रसादे ऐसे गर्वे बोलत वचन सारस्वतीचे करुणी ध्यान तो मंडन मिश्र जगद्गुरु लागुण जाऊनी भेटला तत्काळ ते दोघेही तेजस्वी महापुरुष केवळ जैसे चंद्रचंडांश दोघांचेही पराक्रम विशेष समसमान निर्धारे दोघेही बोलती एकमेकांसी सभा करावी आजीचे दिवसी वेदशास्त्राची स्वमुखेसी चर्चा भावी सविस्तर पूर्व पक्ष उत्तर पक्ष करोण अर्थ विवरावा संपूर्ण जासी अर्थ न होय पूर्ण तयासे शास्त्र मिथ्यापै आणि जो पराजय पावेल तद्धर्म विध्वंसुनी सकळ ग्रंथही तयाचे तत्काळ बुडवुनिया टाकावे ऐसे दोघेही प्रतिज्ञा बोलुनी बैसले मध्ये पडदा लावणी सर्व जातीचे लोक तत्क्षणी सभेला गुणी पातले तो मंडन मिश्रे पडद्यांत शंकराचार्यांसी न कळत मध्य घट ठेवणी तयात सरस्वती स्थापुनी पूजली ते त्या मध्याच्या घटांतुणी सरस्वती बोले अय्या लागुणी आता मी शंकराचार्यांसी झणी शास्त्रमते विध्वंसिते तू माझ्या मागे बैसून चमत्कार पाहे संपूर्ण मी तुझ आहे सुप्रसन्न वचन सत्य करीन तुझे ऐसिये प्रकारे सुंदर सरस्वतीचा ऐकुणीवर तो महापंडित मंडन मिश्र समाधान पावला मग पडद्या आतून शंकराचार्यासी बोले वचन कोणता वेद आरंभून अर्थ करू सांगपा ते शंकराचार्य बोलत चारी वेद करी समाप्त जे जे मी पुसेन यथार्थ ते ते मजसी सांगावे ठाई ठाईचे अर्थ पुसेन त्याचे करावे समाधान न सांगता पदवीपासून भ्रष्ट करीन क्षणमात्रे मग त्याचा आचार्य भाषिता मान्य करुणी तो तत्वता सरस्वतीसी म्हणे हे माता बोले आता सत्वरी ते श्री शंकराचार्यांप्रती बोलू लागली सरस्वती परिशंकराचार्यांच्या चित्ती जैन बोलतो ऐसेच म्हणून आचार्य बोलले अय्या ऋग्वेद आरंभी ये वेळे तव सरस्वतीने मुख काढिले घटांतुणी बाहेरी प्रथम ऋग्वेद रुचांसहित सरस्वती चालली बोलत ठाई ठाई आचार्य पुसत अर्थकुटे ते धवा परिजाच्या मुखापासून चारी वेद झाले उत्पन्न त्या ब्रह्मयासे ती कन्यारत्न न अडखळे कोठेची शंकराचार्य जे जे पुसत त्याचे तत्क्षणी ती उत्तर देत
असो ऐसा ऋग्वेद समस्त समाप्त जाणा जाहला. परी सरस्वती म्हणते वेद, हा आचार्यने नोणी भेद. आता बोले रे यजुर्वेद, ऐसे अय्यासी सांगितले. ते स्वामीचे ऐकुणी भाषित, सरस्वती पडद्यात. यजुर्वेदा लागी त्वरित आरंभिती जाहली. अस्खलित शब्द उमटती, शंकराचार्य अर्थ पुसती. परी कुशलत्वेती सरस्वती, करी समाधान तत्काळ. आचार्यांचा न बोले उपाय, कोठेच न होय पाडाव. अग अंतरी एक उपाय, ऐसा त्यांनी योजिला. पूर्वी ऋग्वेद जाहला, आता यजुर्वेद असे चालला. तरी यासी ऋग्वेदातील भला, पुनरपि प्रश्न कीजिये. ऐसा करुण्या निश्चय, अय्यासी बोलती आचार्य. अरे तू सांप्रत निसंशय, यजुर्वेद बोलतोसी. परी ऋग्वेदा माझी देख, शंका राहिली असे एक. ती रुचा बोलुनी सम्यक, अर्थ सांगे पुनरपि. ऐशा स्वामींच्या प्रश्नाला, ऐकून स्तब्धली ब्रह्मबाळा. पूर्वी ऋग्वेद सर्व म्हणितला, परीतीसी त्याचा आठवणसे. अहो सरस्वतीचा ऐसा मार्ग, की वेदशास्त्र पुराणे सांगत. आरंभापासोनी स्पष्ट सवेग, संपूर्ण ही म्हणे पा. परी पुढे पुढे म्हणत असता, मध्येच पुशले पूर्वयुक्त अर्था. तरी तियेसी पूर्वोक्त समजता, सर्वथा समस्त नसे काहीच. मनोणी अंतरी गडबडोन, स्तब्ध होतसे तत्क्षण. हे तियेसे वर्म कठीण, ठाऊके नसे कोणासी. परी शंकराचार्य चतुर, अंतरी करीत विचार. ऐसे वेद सार्थ साचार, ब्रह्मांडी कोण बोलणार. ब्रह्मा आणि सरस्वती ही मात्र बोलतील निश्चिती. या दोघां वाचुनी जगती, नसे कोणी समर्थ. या अय्याच्या बापाचेने, ऐसे नोहे वेद बोलणे. मग या शुल्लक पामराचेने, कोठून या बोलवेल. तरी तेथे काहीतरी कपट आहे निर्धारी. ऐसे जाणून या अंतरी, अय्या लागी बोलत. अरे आता उगा राहिलासी, मम प्रश्नासी का न उत्तरीसी. तो अय्या गडबडोन मानसी, म्हणे अनर्थ बोडवला. 2-4 वेळा स्वामिनी प्रश्निले असे अय्या लागुनी. परी तो अत्यंत भय पावोनी, काहीच वाणी बोलेना. मग शंकराचार्य उठोन, पाहती पडदा उघडोन. तो तेथे मध्य घटांतून मुख बाहेर आले असे. ते पाहताही सरस्वती होय, ऐसा अंतरी करुणी निश्चय. ते जगद्गुरु शंकराचार्य कोपे संतप्त जाहले. मग सकळ पडदे फाडून, शिरी घातला दंड दारुण. तेने तो मध्य घट फुटोन, चूर्ण तत्क्षण जाहला. आणि म्हणती हे दुराचारिणी, जैना लागी प्रसन्न होऊनी. वेदशास्त्र चर्चा रात्रंदिनी, चांडाळिनी करीतसे. तुझे न पहावे जारिणी मुख, ज्याच्या पोटी जन्मलीस देख. त्या ब्रह्मयासीच तू निशंक, अंगभोग देसी निर्लज्जे. ऐसी तू महापापिनी, या जैनासी वश होऊनी. जैनशास्त्रे स्थापावया लागुनी, सर्वदा रत झालीस. या दुष्ट पाखांड मतासी, आश्रय देऊनी अहर्निशी. 18 याती 4 वर्णांसी, एकंकार केलास. जैनी झाले लोक समग्र, हा तुची केलासी वर्णसंकर. वेदशास्त्रे पुराणे परिकर, एकीकडे राहिली. या जैनाची शास्त्रे संपूर्ण, तुवा त्यांचा धरोणी अभिमान. जैन मत प्रकटवून, लोका पाखंडी घातलेस. तुझ्या आश्रये ह्या दुष्टे स्वमते, पृथ्वीवरील ग्रामदैवते. स्थापून या स्वकीय हस्ते, भ्रष्ट केली सर्वही. ऐसा तुझ्या योगे सगळा, अत्यनर्थ ओढवला. तो म्या कैलासी ऐकियेला, म्हणून घेतला अवतार. तू अनाचार केलासी अत्यंत, तरी सदा राहे नीच मुखात. अत्यंजादिकांच्या गृही सतत, वास होव मम शापे. ऐसे रीती सरस्वती प्रती, शंकर स्वामी शाप देती. मग ती कोपोणी सरस्वती, स्वामी प्रती बोलत. तू तो धर्म स्थापावयासी, साक्षात शंकर अवतरलासी. तरी तुझा देह किकट देशी, पडेल जाण मद्वचने. ऐसे स्वामीसी शापून, सरस्वती गुप्त झाली तत्क्षण. मग स्वामींचे धरुणी चरण,
मंडनमी लोळत. परी शंकराचारी तत्क्षणी जैनशास्त्रांच्या मोठा बांधुणी अति अगाध समुद्र जीवनी नेऊनिया बुडविल्या. त्यातून एक अमरकोश सर्वोपयोगी असे विशेष म्हणून त्या मात्र ग्रंथास शंकराचारी रक्षिले. असो ऐसे जैनशास्त्रांसी विद्वंसुनिया क्षणार्थेसी मग जवळ पाचारुणी जनासी स्वामी तयासी बोलत. अहो ही ग्रामदैवते समस्त आहेत खरी जैन स्थापित. परी त्या ते तुम्ही सतत भजत जावे स्वधर्मे. जैने स्थापिली म्हणोनी संशय काही न धरावा म्हणी. आपुला धर्म आपणा लागुनी देवापाशी काय असे. ऐसे स्वामी सकळ लोका सांगती तेव्हा अय्या देखा. स्वामी चरणी स्वकीय मस्तक ठेवून या विनवित. म्हणे स्वामी जैन मत संपूर्ण तुम्ही टाकिले उच्छेदून. परिकृपे जैनाचे अभिधान किंचित तरी रक्षावे. ऐसी ऐकता दीनवाणी कृपा उपजोनी स्वामींच्या म्हणी. ग्रामदैवतांच्या सन्निधानी जैनाचा धोंडा स्थापिला. जेथे जेथे ग्रामदैवत तेथे जैनाचा धोंडा वसत. ग्रामदेवता संगे त्या प्रतिदिनी पूजिती. असो मग स्वामी तेजोराशी आज्ञापिती सकळ जनांसी की आपुल्या जाती धर्मेसी पूर्वीप्रमाणे वर्तावे. जरी अधर्मे वर्ताल कोणी तरी दंडीन ऐसे बोलुनी. वेदशास्त्र पुराणे तत्क्षणी प्रकट केली साचार. मग सकळही ब्राह्मण करू लागले वेदशास्त्र अध्ययन. आणि अन्यजनही संपूर्ण वर्तू लागले स्वधर्मे. ऐसे शंकराचार्य दयाळे आपुल्या उत्तम बुद्धिबळे. जैनासे पाखंड मत आगळे विद्वंसिले सर्वही. श्रुती स्मृतियुक्त धर्म परिकर सर्वत्र स्थापिला पृथ्वीवर. तेवीच अद्वैताचा साचार मार्ग सर्वांसी दाविला. एवं महाराज शंकर भक्तवत्सल कर्पूर गौर अवतरोनिया भूमीवर भूभार हरिता जाहला. अहो शंकराची लीला गाध जो भक्तवत्सल स्वानंद कंद. सेवका तारुणिया विशद निजपदासी नेतसे. काय वर्णावे त्याचे चरित जे दीन अनाथ सद्भक्त. शिव पंचाक्षरी षडाक्षरी जपत तया तारित प्रसादे. दाशार्हराव आणि कलावती बहुला विदूर पापमती. तीही शिव पंचाक्षरे निगुती अक्षयगती पावली. शबर केवळ निषाद शिवकृपे तरला हे प्रसिद्ध. भस्म होऊन या तद्भार्या शुद्ध पुनरपि देहे प्रकटली. श्री शिवयोगियाने सुमित भद्रायु कारणे. शिवकवचाच्या उपदेशाने पावन केले साचार. मैत्रेयीच्या उपदेशे करुणी शिवव्रत आचरतासी मंतिनी. यमुने तपती बुडाला सोनी आला वासोनी शिवकृपे. पराशर ऋषीने आपण रुद्र अभिषेके करुण. राजपुत्राचा मृत्यू टाळून तयासी राज्य स्थापिले. ऐसे शिव कवच रुद्र षडाक्षरी पंचाक्षरी इत्यादी मंत्र सर्वोद्वारक आहेत पवित्र. परी अभक्ता कायते. जरी गर्गमुनी सारिखे सद्गुरु दाशार्हराया परी शिष्य थोरू. भाविक असतील तरी उद्धारू होईल जाण निश्चये. जरी भद्रायु समशिष्यजन शिवयोगिया परी गुरु सुजान. तरी प्रत्यक्ष शिव प्रकटोन नेईल शिष्या कैलासी. कलियुगा माझी गुरु महंत एक अडक्यासी तीन मिळत. परी सद्गुरु सम अत्यद्भुत सामर्थ्य तेथे कैचेपा. द्रव्याची इच्छा धरुणी मणी केवळ शिष्यजनांसी भोंदुणी. मंत्र तंत्र फुंकोणी काणी व्यर्थ साधना लाविती. शिष्य ही अभाविक दुर्जन गुरुसे पाहती सदा न्यून. मनोनी दोघा नरक दारुण प्राप्त होय शेवटी. आतांचे गुरु शिष्य सकळिक केवळ द्रव्यासे गिऱ्हाईक. दाशार्हदिकां परी तो एक शिष्य दिसे कलियुगी. सद्गुरु तो शिष्यांचा धणा नरका समान मानिती जाणा. सच्छिष्य ही तन मन धना अर्पितात गुरुपायी. मनोनी तरले दाशार्हादिक नातरी तेच मंत्र सकळिक. परी हे आताचे जनमूर्ख द्रव्यलोभे भुलले पै. अहो कृतयुगा माझी पाहता
अस्ति गत प्राण होता, जेव्हा अस्ति पडती सर्वथा तेव्हा प्राण जातसे. म्हणोनी तोपर्यंत साधन करीत बैसती अरण्यी जाऊन, त्रेतायुगी ते चर्मगत प्राण चर्म झडता मृत्यू होय. द्वापारी प्राण नाडीगत नाडी सुकती तो वाचत, ऐसे पूर्वी आयुष्य बहुत होते सकळ मानवा. आणि लक्ष अयुत सहस्र वर्षे ऐसी तेव्हा होती आयुष्ये, म्हणून सकळ बहुत वर्षे अनुष्ठाने आचरत. आणि ऐसे तप करीत की जेने अंगी बारुळे वाढत, मग प्रसन्न होनी भगवंत आपुल्याने तपदासी. आता तो अन्नमय प्राण अन्ना विन सत्वर मरण, आणि आयुष्य तेही अपूर्ण नोहे साधन काहीच. देहाचा नाही भरवसा कोण दिवस येईल कैसा, म्हणून साक्षात जगदीशा अंतरी दया उद्भवली. आणि औट घटिकांत पूर्ण परमेश्वर प्राप्ती होऊन, मोक्षासी जावे उद्धरोण ऐसा मार्ग काढिला. तो मार्ग म्हणाल कवण तरी सद्गुरूसी जावे शरण, याविन मोक्ष लाभा लागुण इतर साधन नसेची. आता सद्गुरु तो कैसा असावा, सदा आनंद तन्मनी वसावा. वामदेव गर्ग शुक किंवा पराशरा परिसाचा. शिष्य ही असावे भाविक, गुरुची मानावा ईश्वर एक. ऐसे घडता हे सकळिक जनतरतील कलियुगी. श्रीधर म्हणे श्रोतयांसी, ज्या मंत्री तरेल महाऋषी, तेची हे मंत्र तुम्हासी प्रकाशित केले पा. ज्या मंत्रे भद्रायुतरला, जेने दाशार्हराव उद्धरला. आणि जो मंत्र सुमती राणीला शिवयोगीये दिदलासे. ज्या मंत्रे बहुला उद्धरली, विदुर पावला शिवपद कमळी. आणि भ्रतारा सहित तरली सीमंतिनी ज्या मंत्रे, तेची षडाक्षर पंचाक्षरी रुद्र मृत्युंजय शिवकवच पवित्र. इत्यादी सकळ हे मंत्र या ग्रंथात कथियेले. परिश्रोते तुम्ही म्हणाल जरी, तेची मंत्र असता निर्धारी. तीही सांप्रत पूर्वीच्या परी कान उद्धरती जण हे. तरी जपकर्त्यांचे मन शुद्ध असेल तरी तत्क्षण, पूर्वीप्रमाणे त्यासी गुण येईल जाण निश्चये. या लागी विशुद्ध भावेसी जपावे या शिवमंत्रासी. आणि सर्वांनी अहर्निशी शिवलीलामृतासी ऐकिजे. आपुल्या प्रपंचाला गुणी सावध जैसे निशिदिनी, तैसे जरी शिवस्मरणी तरी मग उणे कायसे. कलियुगींच्या जनाकारणे शंकराचार्य ह्या अभिधाने, अवतार घेऊन या शिवाने जैनमत बुडविले. ऐसा सद्धर्म प्रतिपालक जो शंभू अपर्णानायक, तयासे स्मरण करिता सकळिक भवभय निरसे पै. आपुल्या कार्यांत रात्रंदिन गुंतले असती जे का जन, ते अभागी आयुष्य सरोण पावती निधन अकस्मात. जे कित्येक प्रपंची गुंतले शिवध्यान करू विसरले, जन्मासी आले तैसेची गेले ते जन्मले मेले सारखेच. जे जन्मोनी काही करीत नाही, ते शेवटी जावो यमाचे गेही. तेथे पडोणी नरकडोही अनेक भोग भोगिती. आणि पुनरपी नाना योनित जन्मोणी अनंत दुःखे भोगित. एवं संस्कृतीच्या वर्तांत बुचकळत सर्वदा. म्हणोनी सांगतो सर्वाला गुण शिवचरणी भाव धरोण, करिता शिवलीलामृतपान जन्म मरण खंडेल. शिवस्मरण करत्या जनासी शिवणे तो मोक्षपदासी. ब्राह्मण आदी सर्व जातीसी शिवस्मरण तारक. परी ब्राह्मणा पुल्या कर्मांत बैसती बहुत ग्रंथ घोकित. आणि प्रपंची हो निरत शिवस्मरण विसरले. आणि क्षत्रिय ते संपूर्ण नाना शस्त्रे सांभाळून, सदा युद्ध इच्छिती म्हणून शिवस्मरण विसरले. वैश्य त्या पुल्या व्यवहारेसी द्रव्याची दुनाई इच्छुणी मानसी. तागडी धरिती अहर्निशी शिवस्मरण मग कैचे. कुणब्यासी नाही घरदार नित्य नूतन संसार. भूमी सेवा करीती निरंतर मग शिवस्मरण कैचे तया. सोनार सुतार कासार करीत आपुले व्यवहार. प्रपंची गुंतले निरंतर मग शिवस्मरण कोठुनी. ऐशा सकळही याती आपापल्या हारी गुंतती. जन्म मरणांच्या वृत्ती न सुटती साचार.
पुनः पुनः जन्ममरणे 84 लक्ष योनी भोगणे परितयांच्या परिहारा कारणे शिवनामामृत सर्मर्थ या लागी शिवलीलामृत ग्रंथ पापी जन उद्धारक निश्चित या ते जे श्रवण पठन करीत ते जनर होती शिवरूप एक मंडळा माझारी म्हणजे 42 दिना भीतरी सदा शिवमूर्ती ध्याऊणी अंतरी 7 आवर्तने करती जे तया श्री गौरी रमण प्रत्यक्ष देऊनिया दर्शन सकळ कामना करीतो पूर्ण ऐसा महिमा ग्रंथाचा श्रावण मासी सोमवारी एक आवर्तन जो करी श्री शंकर तयाचे घरी वास करीतो सर्वदा श्री शंकर झालिया प्रसन्न जगितयासी काय न्यून जैसी कामधेनू मिळता संपूर्ण मनोरथ पूर्ण होतात जरी पाहिजे शंभूची कृपा तरी हा आहे मार्ग सोपा करीत पंचाक्षर आदी मंत्र जपा शिवलीलामृत वाचावे शनी प्रदोषी शिवरात्री दिन ती आवर्तने करिता तत्क्षणी सर्व बंध मुक्त होऊनी इच्छिला पदार्थ लाधतो आता शंकेल श्रोत्यांचे मन श्री शिवमंत्राच्या जपे करुण जैसी दाशार्हाच्या अंगातून पापे निघाली का करूप तेवी पंचाक्षरी मंत्राचा जप आम्ही करीत असता अमुप काकरूपे आमुसे पाप गेले कान दिसे पै तरी श्रोते जन हो ऐका ऐसी अंतरीन धरा शंका स्कंदपुराणी व्यासे जे का लिहिले तेची हे कथिलेसे या लागी हे असत्य म्हणता जिव्हेसी कीटक पडती तत्वता दाशार्हा परिभावे वर्तता पापे भस्म होतील 14 अध्यायांभीतरी जे मंत्र कथिले ऋषीश्वरी तीही निष्पाप होणी सत्वरी बहुत जन उद्धरले शिव कवचे भद्रायु बाळ शिवमंत्रे शारदा निर्मळ राजपुत्राचा आलेला काळ रुद्रावर्तने परतला शबर स्त्री भस्म झाली परीती नैवेद्य अर्पणाच्या वेळी अन्नपात्र घेऊनी पतीजवळी उभी राहिली पूर्ववत बहुला ती केवळ पातकी पश्चातापे गेली स्वर्गलोकी विदुर भ्रतार होता नरकी तोही तेथे आणविला वामदेवे ब्रह्मराक्षसास गौतमे कल्माश पादरायास श्री शिवे श्रियाळ चांगुणेस आणि चलयास उद्धरिले दाशार्हराव आणि कलावती शिवमंत्रे पावली मुक्ती व्याध तरला अरण्यपंथी कीर्तन श्रवण मात्रेच गोरक्षक बाळ अज्ञान तोही तरला शिवमंत्रे करुण मंत्रात मंत्रश्रेष्ठ हे 2 पंचाक्षरी आणि षडाक्षरी शिव कवच महामंत्रांसहित मृत्युंजय भस्म मंत्र विख्यात रुद्र आवर्तनचिता भस्मपुत आणि शिवदर्शन उत्तम यांची महात्म्ये संपूर्ण द्वय 14 अध्यायात वर्णून या 15व्या अध्यायी आख्यायन जगद्गुरूंचे कथियले स्कंदाप्रती शंकर सांगत जे या मंत्रासी मुखे बोलत तया मी प्रत्यक्ष उमानाथ दर्शन देतो प्रीतीने जो शिवलीलेसी पठन करी तयासी प्रसन्न गिरिकुमारी आणि मीही तयासी अहोरात्री न विसंबे निश्चये ऐसे श्री गिरिजानाथ कथिते जाहले स्कंदाप्रत मनोणी मीही तैसेची येथ वर्णियले असे पा मी आपुल्या पदरीचे काही उगाच वर्णन केले नाही श्रोते जनी हृदयांठाई विकल्प काही न धरावा शिवलीलेचे 14 अध्याय हा 15वा कोठील काय ऐसा म्हणे विकल्प होय तरी सांगतो ऐकिजे ज्या शिवे भक्त तारिले अपार आणि ज्याच्या शिवलीलामृत ग्रंथ पवित्र त्यानेच या कलियुगी अवतार धर्मस्थापनार्थ घेतला शिवमहिमा गाद सकलही कीजे प्रसिद्ध मनोनी 15वा अध्याय शुद्ध शिवाज्ञेने वर्णिला पूर्वयुगी जी लीला वर्तली ती 14 अध्यायी वर्णिली कलियुगी श्रीचंद्रमौळी शंकराचार्य अवतरले तेची सविस्तर कथन या 15व्यात केले पूर्ण श्रोती श्रवणार्थ रात्रंदिन सादर असावे साचार हे 15 अध्याय संपूर्ण नित्य करावे श्रवण पठन अथवा 7 पारायणे अत्यादरे करावी मध्यमास भक्षुण न करावे ग्रंथ पठन
की स्नान केल्या वाचून पारायण न करावे. रजस्वलेच्या श्रवणी न पडावा हो मंत्र शिरोमणी. की अभक्ष भक्ष भक्षुणी शिवो नये या ग्रंथा. आणि जो दुष्ट दुर्जन अविश्वासू निंदक महान तयाच्या श्रवणी जान न घालावा सर्वथा. रजस्वला स्त्रियांसमान दुर्जन निंदकाचे मन केवळ अशुद्ध असते म्हणून ग्रंथश्रवणा योग्य नव्हे. या ग्रंथाच्या पठने करून इच्छिले सर्व प्राप्त होऊन गडांतरे रोग मृत्यू पापरुण दरिद्र संकटे निरसती. अष्टकुष्ट आदी रोग निरसती. शृंखलादी बंधने तुटती. आयुष्यवर्धन धन संतती अखंडित होयपा. आणि तुष्टी पुष्टी सायुज्य सदन पठन मात्रे लाधते पूर्ण. याच्या नित्य पारायणा समान पुण्य नाही दुसरे. 15 अध्याय ग्रंथ सकळ जरी नित्य नेमेन वाचेल तरी 42 ओव्या सोज्वळ भक्तिभावे वाचाव्या. नित्य प्रभाती स्नान करुण 42 ओव्या वाचिता पूर्ण. सर्व शिवलीलामृत पठन केल्याचे पुण्य येईल. शिवलीलामृत ग्रंथ विशेष 15 अध्याय बहुत सुरस. त्यातील निवडवणी सारांश 42 ओव्या काढिल्या. आता 42 ओव्या कोणत्या तरी सांगतो ऐकाव्या त्या. श्रवण मात्रे सकळ श्रोतया स्वर्गप्राप्ती निश्चये. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. नित्यपाठाच्या 42 ओव्या. ओम नमोजी शिवा परिमिता आदि अनादि मायातीता. पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता हेरंबताता जगद्गुरु. ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंदवन विलासा. माया चक्र चाळका विनाशा अनंतवेशा जगत्पते. जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या. मनोजदमना मनमोहना कर्ममोचका विश्वंभरा. जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ती मुक्ती आनंद कल्याण. नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी. संकेते अथवा हास्ये करुण भलत्या मीशे घडो शिवस्मरण. न कळता परिसलोहा लागुण झगडता सुवर्ण करीतसे. न कळता प्राशितामृत अमर काया होय यथार्थ. औषध नेनता भक्षित परिरोग हरे तत्काळ. जय जय मंगलधामा निज जनतारकात्मा रामा. चराचर फलांकित कल्पद्रुमा नामातीता. हिमाचलसुता मनरंजना स्कंद जनका शफरी ध्वज दहना. ब्रह्मानंदा भाललोचना भवभंजना महेश्वरा. हे शिवा वामदेवा घोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा. अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरिशा. धरा धरेंद्र मानस सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी. तव अपार गुणांसी परोपरी सर्वदा वर्णित्यम्नाय. न कळे तुझे आदि मध्यावसान आपणची सर्व करता कारण. कोठे प्रकटसी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका. जाणोनी भक्तांचे मानस तेथेची प्रकटसे जगन्निवास. सर्व काळ भक्त कार्यास स्वंगे उडी घालिसी. सदा शिव ही अक्षरेच्चारी सदा उच्चारी ज्याची वैखरी. तो परम पावन संसारी होऊन तारी इतरांते. बहुत शास्त्र वक्ते नर प्रायश्चित्तांचे करीती विचार. परिश्वनाम एक पवित्र सर्व प्रायश्चित्ता गळे. नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोष व्रताचरत. त्यासी सर्व सिद्धी प्राप्त हो सत्य सत्य त्रिवाचा. जय जयाजी पंचवदना महापाप द्रुम निकृंतना. मदमत्सर कानन दहना निरंजन बवहारका. हिमाद्रिजा माता गंगाधरा सुहास्य वदना कर्पूर गौरा. पद्मनाभ मनरंजना त्रिनेत्रा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा. नीलग्रीवा अहिभूषणा नंदी वहणा अंधकमर्दना. दक्ष प्रजापती मखभंजना दानव दमना दयानिधे. जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वे धरेंद्र नंदिनी वरा. त्रिपुरमर्दना कैलास विहारा
तुझ्या लीला विचित्र. कोटी भानु तेजा अपरिमिता, विश्वव्यापका विश्वनाथा. समाधी प्रिया भूतादिनाथा, मूर्ता मूर्ता त्रैमूर्ते. परमानंदा परमपवित्रा, परात् परा पंचदश नेत्रा. पशुपते पयफेन गात्रा, परममंगला परब्रह्मा. जय जय श्री ब्रह्मानंद मूर्ती, तू वंद्य भोळा चक्रवर्ती. शिवयोगी रूपे भद्रायु प्रति, अगाध नीती कथिलीस. जय जय भस्म धुरितांगा, योगी ध्येया भक्त भवभंगा. सकल जन आराध्य लिंगा, नेई वेगी तुझ पाशी. जेथे नाही शिवाचे नाम, तो धिक ग्राम धिक आश्रम. धिक गृह पुर उत्तम, आणि दान धर्माधिकार. जेथे शिवनामाचा उच्चार, तेथे कैसा जन्म मृत्यू संसार. जासी शिव शिव छंद निरंतर, त्याही जिंकिरे कळिकाला. जयाची शिवनामी भक्ती, तयाची पापे सर्व जळती. आणि चुके पुनरावृत्ती, तो केवळ शिवरूप. जैसे प्राणी यांचे चित्त, विषयी गुंते अहोरात. तैसे शिवनामी जरी लागत, तरी मग बंधन कैचे. काम गज विदारक पंचानना, क्रोध जलद प्रभंजना. लोभांधकार चंडकिरणा, धर्मवर्धना दशभुजा. मत्सर विपिन कृशाणा, दंभ नग भेदका सहस्रनयना. लोभ महासागर शोषणा, अगस्त्य महामुनिवर्या. आनंद कैलास विहारा, निगमागम वंद्या दिन उद्धारा. रुंडमालांकित शरीरा, ब्रह्मानंदा दयानिधे. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण. सदा शिवलीलामृत पठन, किंवा श्रवण करती पै. सूत सांगे शौनकादिकां प्रती, जे भस्म रुद्राक्ष धारण करती. त्यांच्या पुण्यासी नाही गणती, त्रिजगती धन्यते. जे करीती रुद्राक्ष धारण, त्यांसी वंदिती शक्रद्रुहीन. केवळ त्यांचे घेता दर्शन, तरती जन तत्काळ. ब्राह्मण आदी 4 वर्ण, ब्रह्मचर्य आदी आश्रमी संपूर्ण. स्त्री बाल वृद्ध आणि तरुण, याही शिवकीर्तन करावे. शिवकीर्तन नावडे अनुमात्र, ते अत्यंत जाणून अपवित्र. लेईले नाना वस्त्रालंकार, तरी ते केवळ प्रेतची. जरी भक्षिती मिष्टान्न, तरी ते केवळ पशु समान. मयुरांगीचे व्यर्थ नयन, तैसे नेत्र तयांचे. शिव शिव म्हणता वाचे, मूळ न राहे पापाचे. ऐसे महात्म्य शंकराचे, निगमागम वर्णिती. जो जगदात्मा सदाशिव, जासी वंदिती कमलोद्भव. गजास्य इंद्र माधव, आणि नारदादी योगींद्र. तो जगद्गुरु ब्रह्मानंद, अपर्णार्दयाब्ज मिलिंद. शुद्ध चैतन्य जगदादिकंद, विश्वंभर दयाब्धी. जो पंचमुख पंचदशनयन, भार्गव वरद भक्त जीवन. अघोर भस्मासुर मर्दन, भेदातीत भूतपती. तो तू स्वजन भद्रकारका, संकटी रक्षिसी भोळे भाविका. ऐसी कीर्ती अलौकिका, गाजतसे ब्रह्मांडी. मनोणी भावे तुझला गुण, शरण रिघालो असे मी दीन. तरी या संकटांतून, काढुनी पूर्ण संरक्षी. नित्यपाठाच्या 42 ओव्या समाप्त. ब्रह्मानंद म्हणे श्रीधर, या 42 ओव्या समग्र. शिवलीलामृताचे होय सार, श्रोती निरंतर परिसाव्या. सकळ शिवलीलामृताचे, आणि या 42 ओव्यांचे. श्रवण पठन केल्याचे फळ असे समान. जेवी इक्षुरस गाळुणी, शर्करा काढिजे त्यातुणी. तेवीस हे शिवलिले तुणी, सार काढिले सज्जनार्थ. कोणी व्यवहारी गुंतत, म्हणोनी वाचवेना सर्व ग्रंथ. कित्येक ते आळस करीत, ग्रंथ विस्तृत म्हणोनिया. हे जाणोनिया अंतरात, शंकर आज्ञे नित्य पठनार्थ. श्री शिवलीलेच्या सारभूत, ऐशा ह्या ओव्या रचिलेल्या. भोळा चक्रवर्ती उदार, भक्त वत्सल कर्पूर गौर. तारावया जन समग्र, नाना उपाय करीतसे. तो दिनजनांचा कनवाळू, नाना रीती करीत संभाळू. परी हे दुर्जन कृतघ्न, केवळ मुखे नामही न घेती पा. शिवनाम मुखी असावे म्हणून, साधू संत करीती यत्न. परी हे सर्व अतिमूर्ख जन, प्रपंची गुंतून पडताती. तरणी उदयापासून
अस्तमानापर्यंतानुदीन निंदावाद मुखांतून परिश्वना मनयेची. या लागी सज्जना लागुणी विणवितो उभय हस्त जोडुनी शिवलीलामृत पठने करुणी मोक्ष जोडुनी घेजे. नित्य समस्तनो हे पठन तरी 42 ओव्या संपूर्ण वाचिता शुद्ध भावे करुण मनोरथ पूर्ण होतील. पंचाक्षरी षडाक्षरी मृत्युंजय इत्यादी मंत्र जपता दिव्य काशी विश्वेश्वराचे दर्शन भव्य घेतले ऐसे होतसे. श्री विश्वेश्वराच्या मुखातील हे मंत्र आहेत सकळ म्हणोनी तो जाश्वनीळ प्रत्यक्ष होय जपकर्त्या. आता शेवटी मी श्रीधर श्रोतियां प्रती जोडूने कर विनंती करीतो ही सादर अंतरा माझी ठेवावी. पंचाक्षरी षडाक्षरी रुद्र शिव कवच मृत्युंजय मंत्र शिवलीलामृत माझी पवित्र आहेत जाना निर्धारे. या लागी हा उत्तम ग्रंथ कदापि न द्यावा दुर्जनाप्रत तथापि देणार तरी निश्चित इतके गुह्य राखावे. हा 15वा अध्याय संपूर्ण आणि मंत्र न द्यावे निंदका लागुण एवढे श्रीधर हस्त जोडून श्रोतियां प्रति मागत. हा शिवलीलामृत ग्रंथ श्री मत्स्यकंद पुराणांतर्गत ब्रह्म उत्तरखंडीसार्थ असे यथार्थ सर्वही. स्कंदपुराणी व्यास नारायणे जैसे कथिले संस्कृत भाषणे आणि नैमिषारण्यी सुताणे जैसे ऋषीसी कथिले पै तैसे हे प्राकृत भाषेत समस्त 15 अध्याय शिवलीलामृत रचिले येणे श्री विश्वनाथ असो प्रीत सर्वदा. जैसे शंकरे करणी कथिले तैसे पत्री असे लिहिले न्यूनाधिक यद्यपि जाहले तरी दोष नसे मजवरी. जय जय शिवा कर्पूर गौरा ब्रह्मानंदा जगदौद्धारा श्रीधर हृदयारविंद भ्रमरा अक्षय अभंगा दयानिधे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड रसभरित जेवी इक्षुदंड संत सज्जन परिसोत खंड 15 गोढा. इति श्री शिवलीलामृत ग्रंथ समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.